ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हरी 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 हरी। बऱ्याच दिवसांपूर्वी आलेला प्रश्न आहे। कालचा कार्यक्रम पाहिला, फार छान झाला। काही गोष्टी स्वतःच्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करीन। शिष्यत्वाचा भाव आणि भूमिका ही परमार्थात तर पाहिजेच, पण व्यावहारिक जीवनात देखील जर शिकण्याची इच्छा असेल तर आत्यंतिक समर्पण पाहिजे। साधक विश्वाबद्दलची भूमिका। मी स्वतः स्वामीजींकडे आल्यापासून एक गोष्ट स्वतःशी ठरवली की साधकांचे अवगुण दिसले तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे आणि त्याबद्दल गॉसिप करायचे नाही। मला वाटते की जर साधकांमध्ये परमेश्वर दिसला नाही तर तो जगात कसा दिसेल। शिवाय जे गुण अवगुण मला दिसतात ते माझ्या काय शब्द दिले हक्कानी आहेतच, म्हणजे मी त्यांना समजतोच असं असावं। आणि हा सगळा प्रकृतीचा खेळ आहे। चैतन्य तर त्या पलीकडे आहे हे चित्तावर ठसवायचं। या कार्याच्या बाबतीत मात्र प्रकृतीचा संघर्ष होतो। मी काही कार्यात फार सहभागी नाही, परंतु इथे कोणाकोणाशी संघर्षाचे प्रसंग येतात। मात्र ते झाल्यावर त्या व्यक्तीला जे योग्य वाटते त्या भूमिकेतून ती बोलत आहे असे मनाला बजावतो। इथे मी डेमोक्रॅटिक पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे काम करत आहे। काँग्रेसचे काम इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या माध्यमातून मी श्रीयुत सॅम पित्रोडा यांच्या नेतृत्वाखाली, मात्र या दोन्ही ठिकाणी काम करीत असताना देखील वर सांगितलेली भूमिका ठेवून काम करीत आहे। साधकांमध्ये कार्यावरून होणारा संघर्ष कसा टाळावा याबद्दल मार्गदर्शन करावे। संघाचे फॉलोविंग द वन लीडर ऑलवेज हे त्याबद्दल मार्गदर्शक असू शकेल, पण त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावे। जरा नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळा प्रश्न आलेला आहे। सुरुवातीचा जो प्रश्न आहे, सुरुवातीचे जे मुद्दे आहेत ते खूप चांगले आहेत आणि नंतरचेही चांगले आहेत। त्यांनी असं म्हटले की कोणत्या कार्यक्रमानंतर हा प्रश्न विचारला गेला कोण जाणे, कारण कित्येक महिन्यापासून इथं प्रश्न आलेले एक दोन किंवा 3 प्रश्न घेतले जातात, त्यामुळं प्रश्न पेंडिंग राहण्याचं इथं प्रमाण आहे। जसं एवढा मी मोठा गठ्ठा घेऊन आलो आहे, हे अनुत्तरित प्रश्न आहेत आणि अजून एक 7-8 प्रश्न घरात ठेवून आलो आहे, कारण एवढा मोठा गठ्ठाही घेऊन यायचं काही कारण नव्हतं, पण जसा उचलला तसा आणला। या सगळ्याची उत्तरं मी देणार आहे।
शिष्यत्वाचा भाव आणि भूमिका ही परमार्थात तर पाहिजेच, पण व्यावहारिक जीवनात देखील शिकण्याची इच्छा असेल तर आत्यंतिक समर्पण पाहिजे असं म्हटलेलं आहे. हे 100% बरोबर आहे. शिष्यत्वाचा भाव म्हणजे खरं नम्रत्वाचा भाव. 2 प्रकारे जगात वर्तन करता येतं की तुला जे समजतं तितपत मला समजतं, तुला समजतं त्याच्यापेक्षा मला जास्त समजतं, आणि तुझ्यापेक्षा मला कमी समजतं, आणि म्हणून तुझ्याकडून मी शिकेन. अजून एक भूमिका अशी आहे की तुला जे समजतं आणि मला जे आत्ता समजत नाही आहे असं वाटतं त्याच्यावर मी विचार करेन, आणि तुला जे समजतं त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी मी घेईन, पण तात्काळ विरोध करणार नाही. शिष्यत्वाची भूमिका ही फार मोठी गोष्ट झाली. ती सद्गुरूंच्या बाबत 100% पाहिजे. पण व्यावहारिक जीवनामध्ये देखील कधी कधी मी पाहतो की आपण काहीतरी वाचलेलं असतं, कोणीतरी आपल्याला काही सांगितलेलं असतं, आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये एक इम्प्रेशन निर्माण झालेलं असतं. ते आपल्या स्वतःचं ज्ञान नसतं, पण त्या ऐकीव ज्ञानावर आपण कितीतरी काळ लावून धरतो, दुसऱ्याचं ऐकायच्या मनस्थितीतच नसतो. माझ्या अमुक अमुक शिक्षकांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, याचा अर्थ तो ते शिक्षक किंवा मित्र ब्रह्मदेव नाही आहेत. त्यांचंही चुकू शकतं, त्यांचं नंतर चुकलेलं त्यांना समजतं, पण हा तसाच बोलत राहतो. ही जी दुसऱ्याला अकोमोडेट करून न घेण्याची वृत्ती आहे व्यवहाराचं मी सांगतोय, तर ती वृत्ती फार घातक राहते. ती वृत्ती व्यक्तीला व्यक्तीपासून दूर घेऊन जाते. शिष्यत्वाचा भाव आणि भूमिका ही गोष्ट परमार्थामध्ये अतिशय आवश्यक आहे. याचं कारण तुमच्या नम्रतेवरून तुम्हाला ज्ञान किती हवंय हे सद्गुरूंना कळतं. तुमच्या नम्रतेवरून तुम्ही ज्ञान ग्रहण करण्यासाठी किती उत्सुक आहात हे सद्गुरूंना कळतं. तुमच्या नम्रतेवरून तुम्ही ज्ञान पचवण्यासाठी योग्य आहात की नाही हे समजतं. त्यामुळे शिष्यत्वाचा भाव आणि सद्गुरूंनी सांगितलं तसं ऐकायचं हा भाव आपला अहंकार कमी करतो. व्यक्तीच्या ठिकाणी असणारा अहंकार कमी करतो. कोण बरोबर आणि कोण चूक हे त्याच्यातलं तेवढं महत्त्वाचं नसून अहंकार कमी होणं महत्त्वाचं असतं. आणि आपण सदैव ज्ञानाच्या, सत्तेच्या, संपत्तीच्या कोणत्या ना कोणत्या तरी अहंतेमध्ये वावरत असतो, अथवा इन्फॉर्मेशनच्या अहंतेमध्ये वावरत असतो. ते आपलं ज्ञान देखील नसतं. मी पाहायचो स्वामीजींकडं मंडळी यायची आणि स्वामीजींनी एक सांगितलं की मग ते असं म्हणायचे की त्या अमुक अमुक ग्रंथात असं सांगितलेलं आहे. स्वामीजी खूप सौजन्याने त्यांच्याशी बोलायचे, आणि मग नंतर ती मंडळी स्वामीजींच्या प्रेमाकडं, ज्ञानाकडं, त्यांच्या अनुभवाकडं पाहून त्यांना वश देखील व्हायची. ते सांगतील तसं ऐकायची देखील. पण स्वामीजी नेहमी असं सांगायचे की सद्गुरूंनी सांगितल्यावर जर शिष्य म्हणाला की मला असं वाटतं, तर तिथं काहीतरी गडबड आहे असं धरावं, असं स्वामीजी म्हणायचे. त्यामुळे शिष्यत्वाचा भाव आणि भूमिका त्यांनी जसं म्हटलंय तसं ही परमार्थात तर पाहिजेच, पण व्यावहारिक जीवनात देखील जर शिकण्याची इच्छा असेल तर आत्यंतिक समर्पण पाहिजे. हेही तेवढंच बरोबर आहे. मला असं लक्षात आलं की मी अगदी छोट्या गोष्टींची उदाहरणं देऊ शकेन. याचं कारण मी फार वरच्या पातळीवर कामच कधी केलं नाही.
मी क्लार्क म्हणून राहिलो, क्लार्क म्हणून रिटायर झालो. पण मला असं आठवतं की मी कामाला लागल्यावर शिपायांनी मला पहिल्यांदा शिकवलं. अगदी आउटवर्ड करायचं काम मला दिलं तर त्यांनी मला सांगितलं की इथं अशा नोंदी करायच्या, मग कसं करायचं, वजनं कशी करायची. मी काय जितपत शिकून आलेलो होतो तर त्याच्यामध्ये मला टपाल कसं पाठवायचं ऑफिसचं हे माहीत नव्हतं. कित्येक गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला खरंच माहीत नसतात. त्यामुळे व्यावहारिक जीवनामध्ये शिकण्याची इच्छा असावीच आणि शिकण्याची इच्छा देखील बरोबर मग सांग अशी नसावी. तर त्याच्याकडून आदरपूर्वकच शिकावं. व्यावहारिक जीवनात देखील शिकण्याची इच्छा असेल तर आत्यंतिक समर्पण पाहिजे. तर शिकण्याची इच्छा ही नम्रतेने शिकावं. जो शिकवतो त्याच्याबद्दल कृतज्ञता असावी आणि ती कायम असावी. आता मी तुझ्याकडून शिकलो, आता तुझी गरज नाही, असं गरजेपुरती भूमिका आणि गरज संपली की वैद्य मरो अशी भूमिका जीवनभर नसावी, सगळ्या जीवनामध्ये नसावी. हे त्यांनी जे पहिलं म्हटले तर ते बरोबरच आहे. आणि व्यावहारिक जीवनात शिकण्याची इच्छा असेल तर समर्पण पाहिजे, पण शिकण्याची इच्छा नसेल एखाद्यापासून तरी देखील त्याच्याशी नम्रतेनेच वर्तन पाहिजे. सद्गुरूंशी शिष्यत्वाची भूमिका असली तरी सर्वसाधारणपणाने सर्व जगतामध्ये नम्रत्वाचंच वर्तन असलेलं जास्त चांगलं. शिकण्याची इच्छा असेल तर आणि नसेल तरी नम्रताच पाहिजे. अगदी बसमध्ये ज्याचा तुमच्याशी परत संबंध येणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही सीटवरून भांडलात समजा, तो तुम्हाला आयुष्यात कधीही भेटणार नाहीये. आणि तुम्ही तुमच्या मार्गाला निघून गेलात तर लक्षात ठेवा की जगात एक शत्रू तुम्ही करून सोडलेला आहे, एक शत्रू करून सोडलेला आहे. तो कधी जर तुम्हाला भेटूही शकतो तर तो तुमच्या बाबत मनात आढी धरून राहील. याच्यात परमार्थ देखील नाहीये खूप, ही साधी गोष्ट आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की एक शत्रू करून मी सोडला तर मला काय फरक पडतो, तर फरक पडतो, कधीतरी फरक पडू शकतो. आणि पडला नाही तरी तुमची आंतरिक व्यक्ती भांडाभांडीची तयार झालेलीच असते. कर्माचा परिणाम हा झालेलाच असतो. तुम्ही साधक आहात म्हणून सांगतोय. साधक विश्वाबद्दलची भूमिका मी स्वतः स्वामीजींकडे आल्यापासून एक गोष्ट स्वतःशी ठरवली की साधकांचे अवगुण दिसले तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे, त्याबद्दल गॉसिप करायचे नाही. हे खरंच खूप चांगलं लिहिलंय त्यांनी. इथं गाठीभेटींचे कार्यक्रम मी करत असे तेव्हा कोणी येऊन कोणाबद्दल सांगत असे आणि मी एखादं जुनं उदाहरण देत असे तर कितीतरी लोक डोकं खाजवत असत की हे कोणाच्या बाबत घडलं असेल बरं. तर ते उदाहरण आहे म्हणून लक्षात ठेवावं. मीही कोणाला एक्सपोज करण्यासाठी बोललेलो नसतो, फक्त त्यावेळेला ते रिलेव्हंट असतं म्हणून सांगितलेलं असतं. आणि तुम्ही त्यावेळेला शोधक पत्रकार होण्याची गरज नसते की हे कोणाबद्दल असेल, त्याच्याऐवजी त्याच्यातला इसेन्स लक्षात ठेवण्याची गरज असते. कारण तुम्ही व्यक्ती शोधली, कदाचित व्यक्ती शोधूही शकता, कारण इथं येणारे लोक 400-500 आहेत. असं असल्यामुळं म्हणजे तेव्हा 400-500 लोक येत असत. एखाद वेळेला तुम्ही फार हुशार असाल तर व्यक्ती शोधूनही काढू शकता, पण तुम्हाला त्याच्यातून मिळालं काय? या जादा माहितीतून काहीच मिळालं नाही, उलट गॉसिप तयार झाला. मीही असंच ठरवलं की स्वामीजींच्याकडे गेल्यानंतर
जे कानावर येईल तर ते येईल तेव्हा गेलं पाहिजे, संपलं. आपण ते ऐकलं असं कान झाडून टाकायचा की मी ते नाही, हे काढून टाकलं, हे कोण व्यक्ती आहे, काय, माझ्याशी काही संबंध नाही. जेव्हा परमार्थाकरता मी इथं येतो आणि बाकी गोष्टींबद्दल मला काही कर्तव्य नाही. मला वाटते की साधकांमध्ये परमेश्वर दिसला नाही तर तो जगात कसा दिसेल, हेही खरंच आहे. आपल्या आत प्रथम परमेश्वर दिसायला लागतो, साधकांमध्ये वगैरे नाही. ती तुम्ही समजूत घातलेली असते. आदौ ब्रह्माहमस्मी त्यनुभव उदितौ खल्विदम ब्रह्म पश्चात. तुम्हाला आधी झाडच दिसतं आणि मग तुम्ही समजूत घालता की हे झाड परमात्माच आहे. तुम्हाला आधी डोंगरच दिसतो, तुम्हाला आधी कुत्रा दिसतो. स्वरूपानंदांनी देखील भू 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 भुंकते श्वानते छे छे आत्माराम असं म्हटलेलं आहे. म्हणजे श्वान दिसलं, त्याचं भुंकणं ऐकू आलं, हीच दृष्टी असते. आणि मग ती समजूत घातलेली आहे की छे छे तो तर आत्माराम आहे. डराव डराव बेडूक ओरडे छेरे प्यारे राम. तुम्हाला जग दिसणार आहे, संतांनाही दिसतं आणि मग ती समजूत घालावी लागते. पण तो आत्माराम आहे अथवा प्यारे राम आहे हे त्यांनी आत परमात्मा ओळखल्यामुळं ते तशी समजूत घालू शकले. साधकांमध्ये परमेश्वर दिसला नाही तर तो जगात कसा दिसेल, हे बरोबर आहे. पण आत दिसला नाही तर साधकांमध्येही दिसणार नाही. त्यामुळे हे अतिशय उत्तम लिहिलेलं आहे. पण याची अजून एक बाजू मी पूर्ण करतोय एवढंच की प्रथम रोज ध्यानानी अथवा नामानी आपण हे समजून घ्यायचं की आपल्या आत प्रभू आहे सच्चिदानंद रूपाने. आपण तसं स्मरण ठेवायचं, आपण तशा चिंतनामध्ये राहायचं. तशा चिंतनामध्ये राहिलं की समोरचा असलेला साधक आहे का साधक नाही आहे याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, ते सोपं गणित आहे असं समजू. तरी देखील साधकात जेव्हा एखादा दुर्गुण दिसतो आणि असू शकतो, साधक म्हणजे काय त्याच्या कपाळावर शिक्का मारलेला नाहीये, तो बाहेरच्या जगातूनच आलेला आहे आणि बिचारा प्रयत्न करतोय. त्याच्या ओढी चांगल्या आहेत, काही ओढी परमार्थाच्या आहेत, म्हणून तो साधक आहे. पण तो बाहेरच्या जगातूनच आलेला आहे. ज्या जगात दुर्गुण आहे त्या दुर्गुण एखाद्या व्यक्तीमध्ये सगळ्या प्रकारच्या ओढी असतात. तशा प्रकारे साधनेची ओढ आहे. पण अन्य ओढ असू शकते व्यक्ती म्हणून, ती तुम्हाला दुर्गुण म्हणून दिसेल, त्याचं तो बघून घेईल. मी माझ्या ठिकाणी परमात्मा पाहिल्यावर साधक असो साधक नसो, जड अथवा चर अथवा अचर, या सगळ्या विश्वाच्या ठिकाणी तो परमात्माचा आहे अशी बुझावणी करायची, अशी समजूत घालायची. आणि ते साधकांच्याच बाबतीत नाही तर इतरांच्याही बाबतीत आहे. सोडून द्यायचं, बुझावणी घालायची, एवढंच आपण करायचं. शिवाय जे गुण अवगुण मला दिसतात ते माझ्या हक्कानी आहेत लिहिले, ते त्यांना काहीतरी वेगळं लिहायचं असेल किंवा मला वाटतं म्हणून आहेत अशा अर्थाने काहीतरी शब्द असावा. आणि हा सगळा प्रकृतीचा खेळ आहे, खरंच आहे. अत्यंत परिशुद्ध अशा ज्ञानाच्या ठिकाणी न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. कर्तृत्व देखील परमात्मा निर्माण नाही करत, कर्म देखील परमात्मा निर्माण नाही करत, कर्मफल देखील परमात्मा निर्माण नाही करत. अहंताजन्य जीव हे सगळं करत असतो, ठरवत असतो. आणि स्वभाव म्हणजे प्रकृतीने सगळेजण प्रेरित झालेले आहेत. ही प्रकृती, प्रत्येकाची प्रकृती परमात्मा जाणू शकते हे मात्र तितकंच खरं आहे.
परमात्मा हा मध्यवर्ती आहे असं धरा, केंद्राच्या ठिकाणी आहे असं धरा, आणि त्या परमात्म्याला सात्विक मनुष्यापासून सगळे तामसी मनुष्यापर्यंत सगळे परिघावर आहेत, आणि परिघावरून केंद्र हे सगळीकडे समान अंतरावर आहे. सात्विक मंडळीला जेवढ्या अंतरावर आहे तेवढंच राजसिक मंडळीला देखील आहे, आणि तेवढंच तामसिक मंडळींना देखील आहे. केंद्रबिंदू हा परिघावरून सगळ्यांना समान अंतरावर असतो. आणि आपण देखील ज्याला मी असं म्हणतो तो परिघावर आहे, प्रकृतीजन्य, आणि केंद्र आहे परमात्मा. आपण आपली प्रकृती सोडून देणं किंवा विसरणं आणि परमात्म्याशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणं हे आपल्याला करायचं आहे. तिथून आपल्याला केंद्रापर्यंत यायचं आहे, आणि ते केंद्र आहे आत, इथं आहे आत आहे. इथं देखील म्हणता येतं. आणि आपली जी प्रकृती आहे या केंद्रातूनच निर्मित झालेलं, या जाणीवेतूनच निर्मित झालेलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आपल्याच कर्मांचे आपल्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर, इंद्रियांवर झालेले परिणाम, हा परिघ आहे. आणि केंद्र आहे इथं. तिथून इथं यायचं आहे. इथं तो राहतो परमात्मा, आणि प्रत्येकाच्या बाबतीत ते तेवढंच आहे. त्यामुळं आपलाच प्रकृतीचा खेळ चाललेला आहे, आणि आपल्यासारख्याच आपल्या शेजारी जो परिघावर उभा आहे त्याचाही चाललेला आहे, आणि डाव्या हाताच्याही आणि समोर जो परिघावर दिसतोय त्याचाही, आणि सगळ्यांना केंद्राकडेच यायचं आहे, परमात्म्याकडेच यायचं आहे. चैतन्य हे आत आहे. पलीकडं ही भाषा ही चांगली आहे, कारण त्याला पर असंच म्हणतात. हे आपल्या चित्तावर ठसवायचं आहे. हे चांगल्या व्यक्तींनी लिहिलंय, आणि हे अतिशय खरं आहे. कार्याच्या बाबतीत मात्र प्रकृतीचा संघर्ष होतो. तो अशाच करता होतो की आपण आपल्या प्रकृतीचा अहंकार बाळगून असतो, म्हणून होतो. मी म्हणतो ते खरं. कधी कधी एखादी व्यक्ती अशी असते की 10 जणांनी सांगितलं तरी देखील नाही. स्वमताग्रह ही एक अडचणीची गोष्ट असते. तो जेव्हा दुसरा एखादं मत मांडतो, मलाही ते जमलेलं नाही आहे बरं का. हे खूप कमी जणांना जमतं. विनोबा असं म्हणतात की मी बोलतो एखाद्या व्यक्तीशी, त्याला एखादी भूमिका समजावून सांगतो, तो त्याच्यावर जर वेगळं मत सांगत असेल तर त्या मताला मी संयुक्तिक उत्तर देतो, कारण मला पटलंय म्हणून. आणि तरीही तो तेच मत मांडत असेल तर मी त्याच्या मताचा आदर करतो आणि त्याच्यापासून अंतर राखतो. कारण तो जर वळला माझ्या मतासारखा झाला तर ठीकच आहे, नाहीतर हे जे चैतन्य आहे ना प्रत्येकाच्या आत असणारं, त्यांनी आपल्या कर्मांमुळं आपली प्रकृती ओढून घेतलेली आहे, आणि त्या प्रकृतीत तो बद्ध आहे. मी असं पाहिले की आज एक व्यक्ती सत्संगामध्ये देखील, किंवा एरवी देखील, आज एक व्यक्ती तुमच्यासमोर निरुत्तर झाली समजा, तर ती पटली म्हणून निरुत्तर, तुमचं पटलं म्हणून निरुत्तर झालेली नसते, तर तिला तुमच्यासमोर आता बोलता येत नसतं म्हणून निरुत्तर होते. आणि मग ती विचार करते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत तुमच्याशी बोलायला येते, आणि परत ती तेच मत मांडते. तिच्या विचार प्रक्रियेतून परत तेच निष्पन्न होतं, आणि तुमच्या विचार प्रक्रियेतून परत एकच गोष्ट निष्पन्न होते.
त्यामुळं विचाराचा विचाराशी संघर्ष हा अति करूच नये आणि हा केंद्रातच नव्हे तर कुठंच अति करू नये. याचमुळं ऑफिसमध्ये भांडणं होतात, याचमुळं मित्रांमध्ये भांडणं होतात. आणि मी मगाशीच सांगितलं की केंद्र म्हणजे काय असं बाहेरच्या जगापेक्षा वेगळी गोष्ट नाही आहे. इथं कोणी नोकरी करणारे येतात, कोणी धंदा करणारे येतात, कोणी उच्च पदस्थ येतात, कोणी इथं अगदी प्यून म्हणून काम करणारा देखील, रिक्षा चालवणारेही येतात. रिक्षा चालवणारा येतो तो दुसऱ्यांना साहेब म्हणतो आणि साहेब हा साहेबाच्या भूमिकेतूनच केंद्रात येतो, जे अपेक्षित नाही आहे. साधक म्हणून येणं अपेक्षित आहे, पण आपली प्रकृती सोडणं तितकं सोपं नसतं, तर तेही हळूहळू करत असतात. मी असं पाहिलेलं आहे की खूप मोठ्या भूमिकेवरून येणारी मंडळी आपल्या सगळ्या भूमिका विसरून केंद्रामध्ये आली. मला परवाच एकांचा फोन आला होता. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आता ते रिटायर होणार आहेत. ते म्हणाले की आता मी केंद्रात झाडायला देखील येईन. मी म्हटलं तुम्ही जे बोलताय ते सोपं नाही आहे, पण ते म्हणाले मी ते करीन. त्यांची सगळी भूमिका बाजूला सारून आता मी वर्तन करीन असं ते म्हणतायत. तर व्यक्ती अशा रीतीने बदलतात देखील. त्यामुळे प्रकृतीचा जेव्हा प्रकृतीशी संघर्ष होतो, एकदा आणि दोनदा एकमेकांशी बोलल्यानंतर तिथं थांबलं पाहिजे. नाहीतर मग पटवून मी सांगतोय ते तुम्ही करा म्हणून जर एखाद्याने आग्रह धरला तर तो कदापि मान्य करत नाही. तिथे एक वेगळाच प्रसंग येऊन मतभेदांनी निघून जाण्याचा असा भाग निर्माण होतो. म्हणून कार्याच्या बाबतीत देखील स्वरूपानंद असं सांगत असत की तुमच्या म्हणजे तिथं असणाऱ्या विश्वस्त मंडळामध्ये चर्चा जरूर करा, पण जरा पहा की जास्त लोकांची काय भूमिका आहे, आणि तसं असेल तर ते मान्य करा त्यांचं आणि ठराव एकमताने पास करा, असं स्वामीजी सांगत असत त्यांच्या संस्थेमध्ये. म्हणजे ते असताना काही काळ ती संस्था चालली आणि त्यांच्या पश्चात ही आता चाललेलीच आहे. आणि पुढं ते असं सांगत असत की याच्यामध्ये कदाचित तुमचं मत खरं असेल, बरोबर असेल, आणि बहुमत आहे म्हणजे ते काही बरोबरच असतं असं नाही. कधी कधी बहुमत चुकू शकतं. तर मग मी सांगत होतो तुम्हाला, माझं तेव्हा ऐकलं नाही असंही करू नका, दुरुस्त करून घ्या म्हणजे संपलं. पण तेव्हा मी तसं सांगत होतो आणि तुम्ही ते ऐकलं नाही, अशा प्रकारे परत एकदा सगळ्यांना त्या स्मृती निर्माण करून देऊ नका, असं स्वामीजी सांगायचे. आणि ठराव एकमताने पास करा. तर कार्यामध्ये प्रकृतीचा संघर्ष होऊ शकतो. मत वेगवेगळं असू शकतं. ते असं म्हणतात की मी कार्यात फार सहभागी नाही, परंतु इथं अमुक अमुक व्यक्तीशी किंवा कोणाशी संघर्षाचा प्रसंग येतो, पण ते झाल्यावर मात्र तिला योग्य वाटते त्या व्यक्तीला, त्या भूमिकेतून ती बोलती असं मी मनाला बजावतो. चांगलं करतो, खूप चांगलं करतो. पण त्या व्यक्तीबद्दल प्रेमच राहावं, त्या व्यक्तीशी संबंध चांगले राहावेत. इथे मी डेमोक्रॅटिक पार्टी, आता आपल्या इथं नेहमी जे कधीच ज्याचा उच्चार होत नाही ते त्यांनी स्वतःचं कथन म्हणून सांगितलं आहे. या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर काही गोष्टी वर्ज्य आहेत, हे मी तुम्हाला सांगतो, आणि ते त्यांना माहिती आहे, पण तरी देखील स्वतःचं सांगण्याकरता त्यांनी हे सांगितलं आहे. ते म्हणजे राजकारण. म्हणजे भारतात देखील तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता किंवा कुठल्या विचारधारेचे आहात असे असू शकता, पण इथं आल्यावर इथं तुम्ही परमात्मा प्राप्तीसाठी येता. राजकारणाचा संबंध इथं नाही.
जागतिक असंतोषाची चर्चा इथं नाही. म्हणजे अफगाणिस्तान असो किंवा मिडल ईस्ट असो किंवा इथं चाललेली फार्मर्स ॲजिटेशन्स, इथं चर्चा नाही. इथं जातींबद्दल चर्चा नाही. परमार्थ हा, जात ही प्रत्येकजण काही घेऊन आलेला आहे, पण इथं जातीयवाद चालणार नाही. मागं एकदा एका आपल्या पंढरपूरच्या, मला वाटतं का कुठल्या, कोणी एक सन्माननीय व्यक्ती म्हणाली की गर्व से कहो हम ब्राह्मण है, आणि थोडंसं त्यांनी भाषण केलं. मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही इतर ठिकाणी हे बोलत असाल, हे व्यासपीठ त्याकरता नाही. हे व्यासपीठ कुठल्या पक्षाकरता नाही, हे व्यासपीठ जातीकरता नाही. आणि राष्ट्र जरी असेल तरी भारत पाकिस्तान चर्चा इथं नाही. इथं जागतिक राजकारण देखील नाही. अशा काही गोष्टी आपलं केंद्र सांभाळतं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात त्यांनी आपल्या पत्नीला श्वासाबरोबर नाम कसं घ्यायचं हे शिकवलं, हे वाचनात आलं. फक्त अशा पद्धतीने नाम नक्की कसं घ्यायचं हे वाचून कळलं नाही. खरंच आहे, मीही हे वाचलंय, पण मलाही समजलं नाही की त्यांनी कसं घ्यायला शिकवलं. तर यावर कृपया मार्गदर्शन कराल का? हा खूप चांगला प्रश्न आहे बरं का. मी तुम्हाला याच्याबद्दल नक्की सांगेन. याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर थोडंसं करूनच घेईन. आपण डोळे मिटून बसू. महाराजांनी काय सांगितलं ते माहीत नाही आहे. मी काय सांगतोय त्या पद्धतीने, स्वामीजी जे काही सांगायचं त्या पद्धतीने मी सांगेन. डोळे मिटू, शांत. आपल्या पोटातून श्वास घेऊ बरं का. पण पोट, छाती असा इतका दीर्घ नाही. फक्त पोट हल्लं पाहिजे आपलं, असा इतपत श्वास. आपल्याला भक्तियुक्त अंतःकरणाने घ्यायचं आहे. त्यामुळं श्रीराम पंचायतन आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर आणू. आता श्वासाकडे दुर्लक्ष, आणि श्रीराम पंचायतन आपण पाहू, त्याच्याकडे लक्ष. मी पाहू असं म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चित्र दिसेल असं नाही. तुम्ही कल्पना करा तुमच्या पद्धतीने. रामपंचायतनातल्या रामांना, सीतामाईंना, लक्ष्मणाला नमस्कार करा. हनुमंतांना नमस्कार करा. आपल्या प्रतिभेने हे सगळं चाललंय.
आणि हनुमंतांच्या भूमिकेत या, भक्तीच्या भूमिकेत या. आणि छोटा श्वास घेताना श्रीराम म्हणा, श्वास सोडताना जयराम म्हणा, परत श्वास घेताना जय जय म्हणा आणि सोडताना राम म्हणा. साधा छोटा श्वास. आपण जणू हनुमंत होऊन रामांच्या पायाशी बसलोय. तुम्ही नेहमीचा छोटा श्वास घेताना श्रीराम, सोडताना जयराम, मग जय जय, घेताना सोडताना राम असं म्हणा. आणि हात जोडून हनुमंत जसे रामाच्या पायाशी बसतात तसे फक्त रामाचे पाय दिसत आहेत त्यामुळं तुम्हाला. रमून जा. मोठं नाम नसल्यामुळं आणि दीर्घ श्वास घेत नसल्यामुळं या नाम घेण्याचा कसला ताण नाहीये. आणि मन मात्र रामचंद्रांच्या चरणी लीन आहे. आणि दासोहम अशी भूमिका आहे.
या रामचंद्रांनी आपला बेडा पार करावा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सोडवावं. कोणाला सवयीप्रमाणे जर ध्यान करत असतील, सोहमचं अनुसंधान राखत असतील, तर हे नामही कदाचित बाजूला जाईल आणि सोहम असे शब्द सुरू होतील. तसं झालं तरी चालेल, नाही झालं तरी चालेल. तसं जर झालं तर तुम्ही रामाच्या पायाशीच बसलेले आहात, हनुमंताच्या जागीच आहात, पण आत्मभावावर आहात. म्हणून आता राम तो मी असं तुम्ही म्हणताय, इतकंच. हा सोहम देखील रामच आहे. आता हे उभयपक्षी नाम थांबवा आणि नुसते शांत बसा थोडा वेळ. लक्ष चिदाकाशात ठेवा. श्वासाकडेही दुर्लक्ष आता. सूक्ष्म श्वास ऊर्ध्वगामी होऊ देत, चिदाकाशात जाऊन थांबू देत जात असेल तर, कारण तुम्ही ध्यानच करताय.
तुम्ही शांती प्राप्त केली. शांतः अयम आत्मा. तुम्ही शांत स्वरूप झालात. आपले तळहात एकमेकांवर घासून किंचित त्याचा गालाला, डोळ्याला, कपाळाला स्पर्श करत हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी. या नामानी जी शांती मिळाली ती शांती आता टिकवून ठेवायची आहे. अनेक पद्धतीने श्वासावर अंतरंग नाम घेता येतं. त्याच्यातली एक पद्धत मी तुम्हाला सांगितली, एवढंच. प्रश्न खूप चांगला होता आणि अशा प्रकारे जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही जरूर साधना करावी. हरि ओम तत्सत. हरि हरि. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. स्वामी.